सरता केलो तैशा परी चंदनिते बोरी व्यापिली गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया तुका म्हणे आले समर्थाच्या मना तरी होय राणा रंक त्याचा गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया विठ्ठल विठ्ठल लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची विठ्ठल संतानी सरता केलो तैशा परी चंदनिते बोरी व्यापिली गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया संत श्रेष्ठ जगदवंदे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा हा 3 चरणाचा उत्कृष्ट आणि महत्त्वाचा असा अभंग असून प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी संतांनी आपल्यावर कशी कृपा केली या कृपेचा अनुभव एका दृष्टांताच्या माध्यमातून सांगितलेला आहे. विठ्ठल भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने भगवान श्री प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली पावन पंचक्रोशी आदिशक्ती भगवती सीतामातेच्या पदस्पर्शाने पावन झालेली पंचक्रोशी आणि या पंचक्रोशीमध्ये आपल्या या मोगराळे गावामध्ये सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या प्रेमाने वैकुंठवासी परमपूज्य आदरणीय सीतामातेचे परमभक्त ब्रह्मलीन जगन्नाथ महाराज मोगराळेकर यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या प्रेमाने आदरणीय हरिभक्तीपरायण सतीश महाराजांच्या मार्गदर्शनाने संपन्न होत असलेला हा उत्सव आणि आजची 5व्या दिवसाची कीर्तन सेवा महाराजांच्या आग्रहाने माझ्याकडे आलेली आहे. सेवेकरता उपस्थित मृदंगाचार्य गायनाचार्य सर्व टाळकरी महाराज मंडळी माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन आणि माता भगिनी सर्वांना मी वंदन करतो. आपण सर्वांनी मिळून टाळी वाजवून कीर्तनात सहभागी व्हायचे. विठ्ठल विठ्ठल वास्तविक पाहता गावाच्या बाहेर एकांतामध्ये हा उत्सव संपन्न होतोय. बऱ्याच ठिकाणी आता आपण जर पाहिलं तर गावात सुद्धा लोकांची उपस्थिती खूप कमी असते. लोकसंख्या जरी जास्त असली तरी कमी लोक गावात येतात. गावाच्या बाहेर एकांतामध्ये हा जरी उत्सव असला तरी सुद्धा त्या मानाने लोकांची उपस्थिती बरी आहे असं मानावं लागेल, है की नाही. महाराजांना आलेच मी विचारलं, हे लोक सगळे इथंच राहतात का बाहेर गावून आलेले आहेत? ते म्हटले सगळे बाहेर गावून आलेले लोक आहेत, काही बारामतीवरून आलेले लोक आहेत म्हटले. आणि कीर्तन झाल्यानंतर सगळे आपापल्या घरी जातात. हे लांबून लोक या ठिकाणी येतात एवढं मला सांगायचं आहे. याचं कारण वैकुंठवासी महाराजांनी केलेलं कार्य. विठ्ठल विठ्ठल कोण येते घरा आमुच्या कशाला,
काय ज्याचा त्याला नाही धंदा. तुकाराम महाराजांच्या घरी लोक यायचे आणि आल्यानंतर मग तुकाराम महाराज भजन करायचे, कीर्तन करायचे. आणि भजन कीर्तन झालं की ना पुढचा थोडासा पाहुणचार, दूध घ्या, चहा घ्या, काही नाश्ता करा. दूध करा, चहा करा, नाश्ता करा असं म्हटलं की आतून आवाज यायचा, साखर संपली. पण महाराज म्हणायचे करा काहीतरी. मग जिजाबाई आतून मोठ्या मोठ्याने भांडी वाजवायला सुरुवात करायची. पण महाराजांच्या काही लक्षात यायचं नाही. मग कधी कधी जिजाबाई रागवायच्या आणि रागवून येऊन महाराजांना म्हणायच्या, या बाकीच्या लोकांना म्हणायच्या, ठीक आहे महाराजांना काही उद्योग नाही पण तुम्हाला काही काम धंदे वगैरे आहे की नाही? उठलं की सुटलं आमचंच घर दिसतं का तुम्हाला? परत जर माझ्या घरी आला तर याद राखा अशी म्हणायची. मग जिजाबाईला तुकाराम महाराज बसवायचे. जिजाबाई करता तुकाराम महाराजांनी 4 अभंग लिहिले बरं का, त्याला पूर्ण बोध असं म्हटलं. आणि त्या अभंगामध्ये महाराजांनी असं म्हटलंय, कोण येते घरा आमच्या कशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा, काय ज्याचा त्याला नाही धंदा. कोण येते काय ज्याचा त्याला नाही धंदा, देवासाठी झाले ब्रह्मांड सोय रे, देवासाठी झाले ब्रह्मांड सोय रे, गोवळ्या उतरे काय रे, गोवळ्या उतरे काय वेचे, गोवळ्या उतरे काय महाराज जिजाबाईंना समजून सांगायचे, जिजे आवले लोकांना काही त्यांचा काम धंदा नाही का? कोण येते घरामुच्या कशाला? अहो पैसे देऊन सुद्धा लोक येत नाहीत. आली तरी बसत नाहीत, बसली तरी थोडा वेळ बसतात, लगेच निघून जातात. परंतु या ठिकाणी लोक 2-2 तास येऊन बसतात, 4-4 तास वेळ देतात, दिवसभर सेवा करतात. त्याचं कारण आम्ही देवाचं चिंतन करतो. महाराजांनी देवाचं चिंतन केलं, महाराजांनी समाजाची सेवा केली, म्हणून प्रेम दिलं तर प्रेम मिळतंय. विठ्ठल विठ्ठल. म्हणून या ठिकाणी एकांतामध्ये हा उत्सव आहे. थोडंसं सोप्या भाषेत म्हणायचं तर जंगल में मंगल आहे की नाही. आणि इकडून वारा सुटलेला आहे. मला वाटतं त्या सीतामाईच्या डोंगरावरून येतो का काय वारा? हल्ला कुठे आहे सीतामाईचा डोंगर? इकडे का इकडे? इकडेच आहे ना. बा आला शीतळ शांतीचा असा वारा सुद्धा दुर्मिळ झालाय आता. विठ्ठल तुकाराम महाराजांचा अभंग मी निवडलेला आहे. संतांचं पुण्यस्मरण का करायचं? आमचे वैकुंठवासी परमपूज्य घुले बाबा असं म्हणायचे, त्यांचं पुण्यस्मरण आपण केलं नाही तर त्यांचं काही बिघडत नाही, पण आपलं बिघडल्याशिवाय राहत नाही.
त्यांचं काय बिघडणार आहे? ते जिवंत असतानाच परमात्मा स्वरूपाला प्राप्त झाले. ज्ञानोबाराय बोलतात, मरणा ऐलीकडे मज मिळवून गेले पुढे, मग मरणी आणखीकडे जातील केवी. मरणाच्या अगोदरच संत देवस्वरूप झालेले असतात. त्यामुळे त्यांचं पुण्यस्मरण करून त्यांना काही फायदा नाही, पण आपण पुण्यस्मरण केल्यानंतर आपल्याला मात्र बरेच फायदे आहेत. संतांच्या पुण्यस्मरणाचे किती फायदे आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात, विपाय आठविला चित्ता तरी दे आपुली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभू आधी. खूप लाभ आहेत. नुसते लाभ सांगायचे म्हटलं तर त्या लाभातच आपलं कीर्तन होईल, एवढे लाभ आहेत. जे मुक्ता ते निर्धारिता, लाभ ह्या आपुलीच मुक्तता, जैशी दीपे दिसे पाहता आपुली वस्तू. जसं दिव्याच्या प्रकाशामध्ये आपण आपली एखादी वस्तू असेल ती पाहतो, तसं संतांचं चरित्र म्हणजे प्रकाशरूप असतं. त्यात आपल्याला बरेच मार्ग दिसतात. हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता घेवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. आपलं हरवलेलं सुख आहे, आपलं हरवलेलं आत्मस्वरूप आहे, आपलं हरवलेलं ज्ञान वैराग्य प्रेम भक्ती हे जर शोधायचं असेल, नेहमी आपण संतांचं वर्णन करावं, संतांना पाहावं. संतांचं वर्णन केलं तर वाणीला विश्रांती प्राप्त होते. ऐक जेत वाचा विसवे ते साधू कथा. संतांचं वर्णन केलं तर ते देवाला आवडतं. तेही प्राणा परवते आवडते मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसित पै प्रियाची वार्ता, जे अनुवादिती पंडुसुत ते मानू परमदेवता आपुली आम्ही. एखाद्या दिवस आपण देवाचा उत्सव केला नाही, संतांचा उत्सव केला, देवाला आनंद वाटतो. आपण देवाचा उत्सव केला आणि संतांचा उत्सव केला आणि देवाला आवडत नाही. विठ्ठल अनेक फायदे तुकोबारायांनी सुद्धा सांगितले. पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, घेता सज्जनांची नावे, घेता सज्जनांची नावे, नेगे माझी वाचा तुटे, नेगे माझी वाचा तुटे, घेता
लाभ संतांच्या पुण्यस्मरणामध्ये आहेत. म्हणून संतांचं आपण पुण्यस्मरण करायचं, त्या निमित्ताने त्यांचं चरित्र स्मरण करायचं, त्यांच्या अनुभवाचं स्मरण करायचं. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगामध्ये आपल्याला प्राप्त झालेला अनुभव सांगितला आहे. संतांचं हे वैशिष्ट्य आहे, त्यांच्या जीवनामध्ये अनुभव आणि अनुवाद याचा समन्वय असतो. ऐका, किंबहुना संतांच्या शब्दाला जे वजन प्राप्त झालेलं असतं ते त्यांच्या अनुभवामुळे. आमच्या संस्थेमध्ये वैकुंठवासी गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर होऊन गेले. पुण्याला SP कॉलेजमध्ये 30 वर्ष प्राचार्य होते. शेवटच्या कालावधीमध्ये मामासाहेब दांडेकर केवळ 10 मिनिटं बोलायचे. किती मिनिटं? 10 मिनिटं. पण त्यांचं 10 मिनिटाचं प्रवचन ऐकायला लोक 10 तास येऊन बसायचे. लोकांना जर असं म्हटलं, अहो ते फक्त 10च मिनिटं बोलतात आणि तुम्ही 10 तास येऊन बसता, लोक असं म्हणायचे, नुसतं त्यांना पाहिलं तरी आम्हाला देवाचं दर्शन झाल्यासारखं होतं. विठ्ठल विठ्ठल. त्यांच्या शब्दाला वजन होतं, त्याला कारण त्यांचा अनुभव नसेल आणि एखादा मनुष्य किती सांगायला लागला त्याच्या शब्दाला एवढं वजन येत नाही. एक दृष्टांत वाचला होता. एक मनुष्य आईवर व्याख्यान करायचा, सुंदर व्याख्यान करायचा, वक्तृत्व ही कला आहे. असंच एकदा त्याचं व्याख्यान चाललं होतं. आई हा जिव्हाळ्याचा विषय, म्हणून आजकाल कीर्तनकारांनी सुद्धा कीर्तनात आणलेला आहे. ठीक आहे, अर्धा एक तास आईच सांगतात, कोण बापच सांगतो. तो कीर्तनाचा विषय नाही बरं का, जिव्हाळ्याचा विषय, तो व्याख्यानाचा विषय. त्या माणसाचं आईवर व्याख्यान चाललेलं होतं आणि चाललेलं असताना सगळे लोक रडत होते. सांगणारा होता, त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं होतं. ऐकणारे सगळे रडत होते, पण ऐकणाऱ्या माणसात एक माणूस मात्र मोठ्या मोठ्याने हसत होता. जो हसायचा त्याच्या शेजारच्याने त्याचा हात धरला. म्हटलं, यार तुला काय कळतंय का? काय व्याख्यान चाललंय, सांगणारा रडतोय, ऐकणारे सगळे रडतात, तो खुशाल दात काढतो. तो म्हटलं, मी का हसतो माहिती आहे का? हा जो सांगणार आहे ना, त्याच्या शेजारी माझं घर आहे. म्हटलं, कळलं का नाही तुम्हाला? म्हटलं, इथं रडून रडून सांगतोय, पण मी रोज बघतो एकही दिवस आहे बरोबर नीट बोलत नाही. याच्या व्याख्यानाला काय करायचंय? विठ्ठल किंबहुना जो वागतो त्याला सांगावं लागत नाही. त्याच्या वागण्याकडे बघून लोक बदलतात. म्हणून संत जे असतात ते वागतात. तैसे संत जगी क्रिया करोने दाविती अंगी. महाराजांनी आलेला आपला अनुभव या ठिकाणी सांगितलेला आहे. का अनुभव सांगतात महाराज? त्याची 1-2 कारणं सांगतो ना अभंगात प्रवेश करतो. पहिलं कारण, हा जो अनुभव महाराजांनी सांगितला आहे तो कृतज्ञता म्हणून सांगितला. संतांनी आपल्या जीवनामध्ये आपला उद्धार केला, आपल्याला उपदेश केला. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये चांगलं केलेलं आहे, माणसाने आवर्जून त्यांचं नाव घेतलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. काही लोक गुरुचं नाव घ्यायला सुद्धा लाजतात. एखाद्याला जर म्हटलं कुठं गेलं तर शिकायला, तर म्हटलं शिकायला बिकायला कुठंच गेलो ना, घरीच तयार झालो. अरे कोणाचं तरी ऐकलं असेल, कॅसेट तरी ऐकलं असेल, यूट्यूबवर तरी ऐकलं असेल. लाजायचं काय त्याला? अहो एवढे मोठे ज्ञानेश्वर महाराज. मज हृदयी सद्गुरु जे नेतारिलो हा संसार पुरू, मनोन विशेष अत्यादुरू, विवेकावरी जैसे डोळे अंजन भेटे, ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे. मग पास पाहे तेथ प्रगटे, महानिधी का चिंता मनी आली हाते. सदा विजयवृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्ण काम निवृत्ती. ज्ञानदेव म्हणे मी पूर्ण काम आहे, पण निवृत्तीमुळे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. का अनुभव
अनुभव सांगितला, दुसरं हा अनुभव तुमच्या आमच्या उपयोगाचा आहे म्हणून सांगितला, आणि तिसरं आनंदाचा अनुभव बाहेर आल्याशिवाय राहत नाही म्हणून सांगितला. सामान्य एखादा आनंदाचा अनुभव असला तरी लोक सगळ्याला सांगत सुटतात. माझ्या मुलाला मुलगा झाला, माझ्या मुलाचं लग्न जमलं, मला यंदा टोमॅटोचे 5 लाख झाले. सांगावं असं वाटतं माणसाला. सामान्य अनुभव आहे आनंदाचा. मग हा तर देवाचा अनुभव आहे. नाथ महाराज म्हणतात, जो मोले मदिरा खाई तो मदिरा आनंदे नाचे गाये, जेने ब्रह्मानंद सेविला आहे तो केवी आहे उगेला. म्हणून ज्याला परमात्म्याचा आनंद प्राप्त झाला सांगत असतो. ज्ञानोबारायांनी उदाहरण दिले, कमळ कळिका धालेपणे हृदयच्या मकरंदा ते राखो नेने, दे राया रंका पारणी आमोदाचे. जसं कमळाची कली उमलली सगळ्याला सुगंध देते, तसं संतांना अनुभव आला संत सगळ्या जगाला देतात. अनुभवे आले अंगा तुकाराम महाराज अनुभव सांगतात. कधी आला तुकाराम महाराजांना अनुभव? थोडंसं तुकाराम महाराजांचं चरित्र आपल्या डोळ्यासमोर आणा. महाराजांनी चरित्र करून दाखवलं. सामान्य कुटुंबात महाराज जन्माला आले. तुमच्या आमच्या जीवनात जसे सुखदुःखाचे प्रसंग येतात तसे महाराजांच्या सुद्धा जीवनात आले. ऐका, बऱ्याच परमार्थिक माणसांना असं वाटतं आपण परमार्थ करायला लागलो आपल्या जीवनात दुःखाचा प्रसंगच नाही आला पाहिजे. मी माळ घातली, मी वारी करतो, तरी माझ्या जीवनात दुःखाचा प्रसंग येतो, असं काही काही लोक विचारतात. पण असं काय नाही बरं का. आपल्या जीवनात येणारे सुखदुःखाचे प्रसंग जे आपल्या पूर्वजन्मातल्या कर्माचं फळ असतं. प्रसंग येणं आपल्या हातात नाही, पण आलेल्या प्रसंगात सुखी व्हायचं का दुःखी व्हायचं हे मात्र आपल्या हातात आहे. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनात कोणी बडबड करायची नाही बरं का. तुम्हाला एक तुकारामाचं प्रमाण सांगतो. कीर्तनी बडबड करील जो कोणी, बेडूक होऊन येईल जन्म. आता बघा तुम्हाला करायचं का नाही करायची. महाराजांच्या जीवनात अनेक दुःखाचे प्रसंग आले, प्रतिकूल परिस्थिती, पण महाराजांनी सगळी प्रतिकूल परिस्थिती आपल्या परमार्थाला अनुकूल करून घेतली.
माणसाला जर दृष्टी असेल तर मनुष्य दुःखातून सुद्धा सुख बाहेर काढतो, आणि जर दृष्टी नसेल सुखात दुःख करत बसतो. विठ्ठल ज्ञान असेल तर दुःखाचं सुख होतं, आणि ज्ञान नसेल तर माणसाला सुखाचं सुद्धा दुःख होतं. एक जुन्या काळातलं उदाहरण एकनाथ महाराजांनी सांगितले. पूर्वीच्या काळामध्ये अशी ज्वारी बाजरी त्याला कंस लागली की त्याची राखण करावी लागायची. सकाळी सकाळीच लोक हातामध्ये गोफण घ्यायचे आणि शेतात असा माळा केलेला असायचा, आणि त्या माळ्यावर उभं राहून त्या गोफणीत दगड घालून पक्षी उडवायचे. आता नवीन लोकांना, नवीन मुलांना गोफण सुद्धा कशाला म्हणतात माहीत नाही, पण जायचे. पूर्वीतला दृष्टांत ज्ञाननाथ महाराजांनी दिला. गोफणीचा सुवर्ण पाषाण न कळिता दुःख झाले जाण. गावातली सगळी लोक गोफण घेऊन जायची, मुलं गोफण घेऊन जायची, म्हणून त्या गावचा जो राजा होता त्या राजाचा मुलगा त्याने हट्ट धरला, बाबा मला सुद्धा गोफण घेऊन खेळायला जायचे, पक्षी उडवायला जायचे. आता राजाचा मुलगा म्हणल्यानंतर राजा हौशी होता. तो म्हटलं तो अशी साधी गोफण घेऊन जायची नाही, राजाने त्याच्याकरता एक रेशमाची गोफण तयार केली. आणि तो म्हणला दगडी मारायची नाही, राजा म्हटला. त्याला असे पाव किलोचे गोळे तयार करून दिले. कशाचे? हा. आणि म्हटले हे गोळे मारायचे. गेला पोरगा शेतामध्ये माळ्यावर उभा राहिला, त्या गोफणीमध्ये तो सोन्याचा गोळा टाकला, गरगर फिरवला आणि मारला. रस्त्याने एक मनुष्य चालला होता, नेमका त्याच्या पाठीत गोळा बसला. आता पाठीत ज्याला गोळा लागला त्याला सुख झालं का दुःख झालं सांगा? रडायला लागला. कोणीतरी आपल्याला दगड मारला. आता दगड घ्यायचा आणि त्याला भांडायला जायचं. दगड शोधायला लागला, खाली पाहिलं ते खाली पिवळं धमक दिसलं. हातात घेतलं, त्याच्या लक्षात आलं पाव किलोचं आहे. रडता रडताच हसायला लागला आणि मोठ्याने ओरडायला, ओ गोपनवाले दादा, मला अजून 2-4 दगड मारा नासले. दृष्टांत संपला. ज्ञान बदललं की माणसाच्या क्रिया बदलतात. विठ्ठल आपल्याला ज्ञान नाही म्हणून आपल्या क्रिया बदलत नाहीत. आता एखाद्या माणसाने आपली निंदा केली, आपल्याला दुःख होतं का सुख होतं? माझ्या सहित तुम्हाला सगळ्यांना निंदा केल्यावर काय होतं? दुःख होतं. मला असं बोलला, बघा ना, निंदा मोठकी ऐके कपाळ धरोनी ठाके. मला तो असं बोलला, मला तो तसं बोलला. पण शास्त्र असं सांगतं, जो तुमची निंदा करतो तो तुमचं सगळं पाप खातो, आणि जो तुमची स्तुती करतो तो तुमचं पुण्य खातो. आता निंदा करणारा चांगला का वाईट? स्तुती करणारा चांगला का वाईट? ज्ञान झालं की माणसाच्या क्रिया बदलतात. विठ्ठल विठ्ठल पुराणामध्ये कथा आली, एका राजाला रोग झाला, महारोग. एका संताकडे गेला, म्हटला मी काही चांगला वागतोय, मला रोग झाला, आणि आणखी औषधं केली, सगळं केलं, पण बरंच होत नाही. त्या राजाला त्या साधूने सांगितलं, एक काम कर, लोक तुझी निंदा करतील असं काहीतरी कर. त्याने युक्ती केली. रोज सकाळी उठल्या उठल्या स्नान वगैरे झालं, संध्या झाली की आपल्या भावाचं घर होतं, त्या भाऊ बाहेर गेला की घरात जाऊन बसायचा आणि भाऊजाईला रामायण सांगायचा. कडी लावायचा आतून, काय सांगायचा? रामायण सांगायचा. 2-4 तासांनी बाहेर यायचा. गावात लोक हळूहळू चर्चा करायला. ऐका, राजाला काय अक्कल? सकाळी सकाळी भाऊजाईच्या घरी जातो, 2-4 तास तिकडंच थांबतो. सगळे लोक निंदा करायला लागले, आपोआप रोग गेला. विठ्ठल 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 तुकाराम महाराजांनी प्रतिकूल परिस्थिती अनुकूल करून घेतली आणि तुकाराम महाराजांनी विचार केला, आता शाश्वत सुख प्राप्त करून घ्यायचं. जे सुख प्राप्त झाल्यानंतर दुःखाचे प्रसंग आले तरी, दुःख आलं तरी दुःख वाटलं नाही पाहिजे. मग मेरू पासोनी थोरे देह दुःखाचे नि डोंगरे
दाटी जो परी भारे चित्त न दटे शस्त्रेवरी तोडलिया देह आगी माझी पडलिया चित्त महासुखे पोहोडलिया चिवोची नाही. असं सुख संताकडे मिळेल म्हणून संत भेटावेत अशी तळमळ लागली. तळमळ असेल ती गोष्ट भेटते बरं का. विठ्ठल विठ्ठल पाणी पिण्याचा आनंद कोणाला आहे? ज्याला तहान लागली, ज्याला तहान लागली नाही आणि त्याला तुम्ही पाणी नेऊन दिलं की तो म्हणतो कुठलं पाणी हो? आडाचं आहे का, विहिरीचं आहे का, बोरचं आहे का, जारचं आहे का? समजायचं अजून याला तहान लागलेली. जेवण्याचा आनंद त्याला आहे ज्याला भूक लागली त्याला. कीर्तनाचा आनंद त्याला आहे ज्याला कीर्तनाची भूक आहे त्याला. नाही तर समोर आणून बसवलं तर ते इकडं बघल तिकडं बघल झोपल घड्याळात बघल, समजायचं अजून याला भूक लागलेली. देवाच्या दर्शनाचा आनंद त्याला आहे ज्याला देवाच्या दर्शनाची तहान लागलेली आहे. तसं तुकाराम महाराजांना तळमळ निर्माण झाली. काय मी उद्धार पावेन, हो कै तो स्वामी भेटेल, कै हे बिरडे फिटेल, युगाहोनी वडील निमिषमान. आणि तुकाराम महाराजांना संत भेटले. संतांनी महाराजांच्यावर कृपा केली. अभंगाच्या पहिल्याच्या सरता केलो तैशा परी चंदनी ते बोरी व्यापिली. तुकाराम महाराज म्हणतात संतांनी मला सरत केलं. अगोदर सगळे भेटले ते परत करणारे भेटले, पण संत भेटले आणि संतांनी मात्र मला सरत केलं. ते संत कोण आहेत? सरत केलं म्हणजे नेमकं काय केलं आणि त्याच्याकरता चंदनाचा आणि बोरीचा दृष्टांत का दिलेला आहे? विठ्ठल संत शब्दाच्या व्याख्या आलेल्या आहेत. संत हा काही वेशावर अवलंबून नाही, संत काही विशिष्ट देशावर अवलंबून आहे. स्त्री आहे का पुरुष आहे, लहान आहे का मोठा आहे, संतांच्या लक्षणात जो बसला तो संत. या उपाधी माझी गुप्त चैतन्यासे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती, तेची संत
ज्यांचा हेत विठ्ठली, सामान्यातले सामान्य सुद्धा नामस्मरणाच्या द्वारे संत पदवीला प्राप्त होऊ शकतात. आमचे सावता महाराज आपल्या वाट्याला आलेलं ते काम केलं, नामस्मरण केलं, केवढा मोठा अधिकार प्राप्त झाला. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी या बोधावर जाऊन प्राप्त झाली. सामान्य दिसणाऱ्या जनाबाई गोवरे थापता थापता नामस्मरण केलं, त्याचा परिणाम असा झाला, देव त्यांना दळू लागायचा. विठ्ठल विठ्ठल असे जे संत आहेत ते भेटावे लागतात. अगोदर सगळे लोक भेटले, त्यांनी मला देवापासून परत केलं, देवाकडे जाऊ दिलं नाही. येती तुझ्या भजना आड दाविती प्रपंचाचे कोड, कनिष्ठी रुची ठेवून गोड देखत नाड कळतसे. तुकाराम महाराज म्हणतात, अगोदर जे भेटले त्यांनी सगळ्यांनी त्यांच्या संगतीत काय लाभ मिळाला. मरती मेली नेनो किती हाची लावतयाचे संगती, म्हणून येतो का कुळती निश्चय चित्ती दृढ द्यावा. संत भेटले, धन्य हे आनंदाची सापडली वेळ, तेने संत सज्जन भेटले कृपाळ, त्याने फेडीला बुद्धीचा मळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. धन्य आनंदाची सापडली वेळ. संत भेटले आणि त्यांनी सर्त केलं म्हणजे देवाची भेट करून दिली. विठ्ठल संतांनी त्यांच्या सामर्थ्याने सर्त केलं हे सांगण्याकरता दृष्टांत दिलाय चंदनाचा आणि बोरीचा. चंदनाची उपमा दिली संतांना आणि बोरीची उपमा दिली आपल्याला. संतांना चंदनाची उपमा का दिलेली आहे? चंदनासारखे बरेच गुण संतांच्या मध्ये आहेत. चंदनामध्ये सगळ्यात पहिला गुण आहे तो म्हणजे चंदन जवळ असलेल्या झाडाला सुगंधी करून टाकतो. चंदनाच्या अंगावरून आलेला वारा लिंबाच्या झाडावर गेला. ज्ञानोबाराय बोलतात, चंदनाचे नि अंगा निळे शिवतले निंब होते जे जवळे, तिही निर्जीवीही देवाचे निढळे बैसका केली. लिंबाचं झाड सुद्धा सुगंधी होतं. एखाद्याला जर चंदन नाही मिळाला तर तो लिंबाचे पानं तोडतो आणि देवाच्या डोक्यावर नेऊन वाहतो. लिंब देवाच्या डोक्यावर गेला चंदनाच्या संगतीमुळे. चंदन सुगंधी करतो, दुसरं चंदन शीतल सुद्धा करतो. शीतल करण्याचा गुण चंदनाचा आहे. तापलिया चंदन, हो, तापलिया तेला 52 चंदन, बुंद एक क्षण शीतळ करी असं म्हटलेलं आहे. आणि तिसरं म्हणजे चंदन जो आहे तो लोकांच्या करता झिजतो, तसं संत सुद्धा सगळ्यांचं जीवन सुगंधी करतात. संत सुद्धा आपल्या जीवनातला ताप काढतात. चंदन तरी भौतिक ताप काढतो, पण संत त्रिगुणाचा ताप काढतात. विठ्ठल विठ्ठल तापलेला मनुष्य असेल, त्रिविध तापाने तापलेला असेल, संतांच्या सहवासात गेलं तो ताप जातो. तुकाराम महाराजांच्या चरित्रात कथा आली. तुकाराम महाराज कीर्तन करायला लागले. देहू गावामध्ये तुकाराम महाराजांच्या अगोदर एक कीर्तनकार होते, त्यांचं नाव मंबाजीबुवा गोसावी. ते उच्च कुळातले होते. तुकाराम महाराज आपले सामान्य कुळातले होते. तुकाराम महाराज कीर्तन करायला लागले. तुकाराम महाराजांचं कीर्तन म्हणजे थुंकोनिया दंभमान, तुका करीतो कीर्तन, दंभ मान सोडून कीर्तन. आणि मंबाजीबुवाचं कीर्तन म्हणजे मोठेपणा मिरवण्यासाठी.
आजकाल लोक हुशार झालेले, लोकांना लगेच कळतं खरं काय आणि खोटं काय, सांगावं लागत नाही. त्यामुळं मंबाच्या बुवाच्या कीर्तनाला कोणीच जाईना आणि तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला सगळे लोक जायला लागले. मंबाच्या बुवाला निर्माण झाला द्वेष. मी एवढ्या उच्च कुळातला, मी एवढा विद्वान, माझ्या कीर्तनाला कोण येत नाही, आणि त्या शूद्राच्या कीर्तनाला लोक जायला लागले. मंबाजी बुवा सुद्धा कीर्तनात येऊन बसायचे. कोणाच्या? तुकाराम महाराजांच्या. पण कीर्तन ऐकायला येत नव्हते. कोण कोण आलंय ते बघायचं आणि त्यांच्या घरी जाऊन शिव्या द्यायच्या. हे द्वेष मत्सर वाईट गोष्टी आहे. मोठ्या मोठ्याला सोडत नाही. विठाला विठाला विठाला. मग त्रास देण्याचा प्रयत्न सुरू झाला. चांगल्या माणसाला त्रास देणारे जास्त. तेव्हाच मंबाजी भाऊ होते ना, आता नाही तर असं समजू नका. आहेत त्याच्याशिवाय तुकाराम महाराज सुद्धा परीक्षा होत नाही. तक्रार केली रामेश्वर भट्टाकडे. रामेश्वर भट्टांनी बोलून घेतलं, तुम्ही अभंग लिहिता, मला असं कळलंय. हो लिहितो. मी लिहित नाही म्हणले, देवाच्या कृपेने माझ्या तोंडातून ते बाहेर पडतात. आजपासून अभंग लिहायचा नाही. लिहिले त्याचं काय करू, सगळे इंद्रायणच्या डोहात बुडवून टाका. तुकाराम महाराजांच्या पायाखाली माती सरकली. वह्या बुडवल्या सावकारकीच्या, तेव्हा दुःख झालं नाही, पण आज दुःख झालं, कारण देवाचा प्रसाद बुडवावा लागला. विठ्ठल विठ्ठल. पण आता देवाची इच्छा, जे काय होईल ते देवाची इच्छा. पण त्याचा परिणाम असा झाला, रामेश्वर भट्ट पुण्याला जात असताना आंघोळ करण्याची इच्छा झाली. एका बारवेत स्नानाला उतरले. ती बारव होती एका सिद्ध फकीराची, अनगड शाह फकीर. त्याने पाहिलं, माझ्या बारवेमध्ये कोण मनुष्य पाणी ते आंघोळ करतोय. माझ्या देवाच्या पाण्याची विहीर, खुदा के जलकी जल का कुवा. आणि असं असताना माझ्या पाण्यात तो सिद्ध होता. शाप दिला, म्हणलं ऐशे डुबते रो, ऐशे डुबते रो. म्हणलं की अनगड शाह फकीर वर आले. आपलं रामेश्वर भट्ट वर आले की त्यांच्या अंगाचा लाई व्हायची. पाण्यातच बसून. बरं पाण्यात बसून किती वेळ राहणार आहे. शेवटी एक घागर घेतली डोक्यावर, तिला छिद्र पाडलं आणि तसं पाणी घेत 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 आळंदीला जाऊन बसले. माऊली, माझं काय चुकलं, का माझ्या अंगाचा दाह झालेला आहे, तुम्ही याच्यातून मला सोडवा. अनुष्ठान केलं. माऊली स्वप्नात गेले. म्हटले काय चुकलं सांगतो. तुका सर्वश्रेष्ठ प्रिया माधुर, त्याची तुझ काही घडली रे निंदा, म्हणून या बाधा झाली तुझ. जा आता तुकाराम महाराजांच्याकडे गेले. तुकाराम महाराजांनी नुसतं कृपादृष्टीने पाहिलं आणि एक अभंग वाचायलेला. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. म्हणे रामेश्वर त्यांच्या समागमे, झाले हे आराम देह माझे. चंदनाप्रमाणे ताप घालवतात संत. संतांना चंदनाची उपमा दिली, तुम्हाला आम्हाला बोरीची उपमा दिली. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये रजोगुणी माणसं, रजोगुणी करता कसा असतो हे सांगायला बोरी वापरली. बघ, बोरीचं झाड असतं, झुडूप बांधावर. आपण रस्त्याने जायला लागलं, तिथून जवळून ते झुडूप जे आहे त्याच्यात आपले कपडे अडकतात. ते ओढून धरतं. थांबा जरा चहा पिऊन जा म्हणतं. ज्ञानोबा बोलतात, गोवी गेली या जवळी, झगटली अंग फाळी. फळे तरी आत पोळी बोराटी जैशी. तैसा मने वाचा काय, पुढीला ते दुःख देत जाये.
स्वार्थ न साधिता पाहे पराचे हित. दुर्जन माणसं बोरीसारखी असतात, पण अशा बोरी संतांच्या सहवासात आल्या त्या सुद्धा चंदन होतात. विठ्ठल विठ्ठल. कितीतरी दुर्जन माणसं संतांच्या सहवासात आली. नाथ महाराजांच्या घरी एकदा चोर चोरी करायला गेले. कीर्तनाला म्हणून गेले. नाथ महाराजांच्याकडे रोज कीर्तन असायचं आणि कीर्तन संपलं तिथंच लपून बसले आणि बरोबर 12-1 वाजता उठले चोरी करायला. नाथ महाराजांच्या घरी साक्षात परमात्मा श्रीखंडेच्या रूपाने होता. त्या चोरांचे डोळे गेले. मग चोरांच्या लक्षात आलं आपण इथं चोरी करायला आलो म्हणून आपले डोळे गेले. आता एकच उपाय, वाचायचा असेल तर नाथ महाराजांचे पाय धरा. नाथ महाराजांचे पाय धरले. नाथ महाराजांनी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवले. परत डोळे आले. नाथ महाराजांनी रात्री गिरजाबाईला सांगितलं, बाई आपल्या घरी पाहुणे आलेले आहेत, थोडा स्वयंपाक करा. आताची गिरजाबाई असती तर शिवे द्यायला नसतील. स्वयंपाक झाला. त्यांना म्हटले तुम्हाला जे न्यायचंय ते घेऊन जा. होत्या बोरी पण चंदन झाले बरं का. टाळकरी झाले, माळकरी झाले. चंदनी ते बोरी व्यापेले. पण हा चंदनाचा दृष्टांत तुकाराम महाराजांना थोडा कमी वाटला. कारण चंदन जो आहे सुगंधी करतो पण चंदन करत नाही. चंदन सगळ्या झाडांना सुगंधी करतो पण 2 झाडं सोडून देतो. एक केळीचं झाड आणि दुसरं वेळूचं म्हणजे बांबूचं झाड. आणि चंदनाच्या बुडाला साप असतात म्हणून चंदनामध्ये थोडेसे दोष दिसले महाराजांना. म्हणून महाराज म्हणतात चंदन कमी पडतो. संत जे आहेत चंदनापेक्षा कसे श्रेष्ठ आहेत हे दुसऱ्या चरणात सांगितलं. उद्धार करत असताना संत गुणदोषाचा विचार करत नाहीत. आपण सामान्य माणसं गुणदोषाचा विचार करतो. काही लोक तर नुसता दोषच बघतात. किती चांगलं माणसाचं काही वर्णन करा, नुसती दोषदृष्टी. दुर्योधनाला महाभारतात एकही चांगला माणूस दिसत नव्हता आणि धर्मराजाला एकही वाईट दिसत नव्हता. जशी माणसाची दृष्टी असते ना तशी सृष्टी असते. व्यवहारातली माणसं दोष गुणाचा विचार जास्त करतात. खरं तर गुणदोष पाहू नयेत. अनेकांचे कानी गुणदोष मना नानी, तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव असं म्हटलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर गुणदोष जे असतात ते व्यक्तीपेक्षा वस्तूपेक्षा प्रेमात जास्त असतात.
आपलं ज्याविषयी प्रेम असतं त्या व्यक्तीच्या माणसाला दोष दिसत नाही, आणि ज्याच्याविषयी प्रेम नसतं त्याचा गुण दिसत नाही. प्रेम असलं की मग मनुष्य म्हणतो चुकतच असतं, होतच असतं, मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे समजायचं प्रेम आहे. आणि प्रेम नसेल किती चांगलं करा, असंच झालं तसंच झालं. संतांचं सगळ्यांच्या विषयी प्रेम असल्यामुळे संत दोष पाहत नाहीत, गुण पाहतात. विठ्ठल विठ्ठल. ध्रुव बाळक लहान आहे म्हणून त्याला उपदेश करायचा नाही, आणि व्यास महर्षी खूप ज्ञानी आहेत म्हणून त्यांना उपदेश करायचा असं ते करत नाही. नाथ महाराजांनी लिहिले, तुवा व्यास देखोनी सज्ञान उपदेशिले ब्रह्मज्ञान, ध्रुव बाळक अज्ञान म्हणून जाण नुपेक्षी. तुम्ही अच्युतात्मे निज निर्धारी, देवो तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी, एरवी हाती न धरिया ना ते. दैत्याचा सुद्धा विचार केला नाही. दैत्य कुळात जन्माला आलेले प्रल्हादजी, पण नारदजींनी त्यांनाही उपदेश केला. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. एखादा अनाधिकारी जीव असेल पण संत त्याचाही उद्धार करतात, कारण संत जे असतात ते समर्थ असतात शेवटच्या क्षणाचे. समर्थ कोणाला म्हणायचं? ज्याच्याकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असते त्याला म्हणायचं समर्थ. भगवंताचं वर्णन करताना ज्ञानोबारायांनी वर्णन केले. अहो राणेची आपाला खाईरा, नेवाने करविले लंकेश्वरा. एकला अर्जुन परी अक्षोहिणी आकरान जिनेची काही. म्हणून समर्थ जे जे करी, ते न हो नये चराचरी. तुम्ही संत या परी बोलवा माते. समर्थाने जर ठरवलं, न होणारी गोष्ट आहे पण करायची होते, आणि होणारी गोष्ट असेल नाही करायची होऊ शकत नाही. समर्थ रामदास स्वामी होते, त्यांचे एक शिष्य होते कल्याण स्वामी. भिक्षा मागायला जायचे. समर्थाची सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे.
जय जय रघुवीर समर्थ असं. एका ज्योतिषाच्या घरी गेले, त्यांनी पाहिलं एवढंसं लहानसं पोरगं एवढ्या निर्भीडपणे म्हणतंय समर्थाचे सेवका. ज्योतिषाने नीट न्याला निहाळून बघितलं, म्हटले मुला इकडे ये रे जरा. चेहरा पाहिला, हात पाहिला आणि त्याला सांगितलं आजपासून 10व्या दिवशी तू मरणार आहेस. ते म्हटलं मी मरूच शकत नाही. तर कसं काय? समर्थाची सेवका वक्रपाय. घरी गेला आणि सांगितलं समर्थांना. समर्थ म्हणले 10व्या दिवशी फक्त मला विचारल्याशिवाय बाहेर जाऊ नको. आणि समर्थांनी 10व्या दिवशी त्याला घोंगडीवर बसवलं. तर ज्या घोंगडीवर समर्थ बसायचे त्या घोंगडीवर 13 कोटी जप झालेला होता. मग अशी रेषा ओढली समर्थांनी. म्हटले फक्त आजचा दिवस या घोंगडीच्या बाहेर निघू नको. काळ आला, वाट बघून निघून गेला. दुसऱ्या दिवशी परत पोरगं गेलं त्या ज्योतिषाच्या घरी. समर्थाचे सेवका वक्रपाहे असा सर्व भूमंडळ. ते ज्योतिषीने बोटच तोंडात घातलं. तू जगलाच कसा? म्हटले माग समर्थ आहे. विठ्ठल तुका म्हणे आले समर्थाच्या मना तरी होय राणा. रंक त्याचा रंक असलेला जीव, सुखाकरता रंक असलेला जीव सुखाचा तो राजा बनतो, साम्राज्य चक्रवर्ती बनतो. सुख त्याला भरपूर मिळतं, दुसऱ्याला देईल एवढं सुख मिळतं. असे संत आहेत आणि त्यांचं पुण्यस्मरण असल्यामुळे आपण त्यांच्या चरणावर आपला भाव ठेवला पाहिजे. निश्चितच ते आपल्याला तारल्याशिवाय राहणार नाही. पांडुरंगाचं भजन करायचं आहे, संतांचं भजन करायचं आणि सेवा समर्पित करायची. सगळ्यांनी एकदा मोठ्या प्रेमाने हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने भगवंताचं नामस्मरण करायचे. पुरुष मंडळी सगळी माझ्याबरोबर म्हणतील टाळकऱ्या सहित, आणि मागे तुम्ही म्हणायचं माता भगिनी. ज्ञानेश्वर श्री सद्गुरू जगन्नाथ महाराज मोगराळेकर यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सुरू असलेला हा उत्सव. या अभंगामध्ये जे वर्णन केलेले आहे ते सगळं महाराजांचं वर्णन आहे. महाराजांच्या जीवनामध्ये अशा अनेक बोरी आल्या असतील. आज जरी चंदन दिसले तरी पहिल्या काय असतील त्या बोरी असतील. तुमच्या आमच्यासारख्या अनेक बोरी महाराजांच्या जीवनात आल्या, पण महाराजांसारख्या चंदनाचा सहवास प्राप्त झाला आणि आपलं सगळ्यांचं जीवन काय झालं, सुगंधी झालं. म्हणून आज आपण इथे येतोय, लांबून लांबून येतोय. असे अनेक संत झाले. आमच्या आळंदीला सद्गुरू जोग महाराज जाऊन गेले. त्यांनी आळंदीला वारकरी शिक्षण संस्था काढली. आमच्या संस्थेमध्ये अनेक महाराष्ट्रातून मुलं येतात. सुरुवातीला आल्यानंतर पहिल्या वर्षाला काहीच नसतं त्यांच्या, पण पुढं 4 वर्ष झाल्यानंतर उत्कृष्ट कीर्तन करतात. कोण ज्ञानेश्वरी पाठ करतं, कोण गाथा पाठ करतं. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ संस्थेने एवढ्या 160 वर्षात 5000 कीर्तनकार तयार केले. विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकाला पगार नाही, या तत्वावर संस्था चालते. आजही 500 विद्यार्थी शिक्षण घेतात. कुठल्याही विद्यार्थ्याला फी नाही. त्यांची राहण्याची सोय, जेवणाची सोय फुकट. पंढरपूरला सुद्धा संस्थेची शाखा आहे लहान मुलांच्या करता, 7वी ते 10वी. दिवसभर मुलांनी शाळेत जायचं,
संध्याकाळी पारमार्थिक शिक्षण घ्यायचं, कुठली फी नाही अशी संस्था आहे. आणि म्हणून निस्वार्थी मनुष्य असेल तर कार्य उभं राहतं. आज या ठिकाणी एवढं भव्य दिव्य कार्य होतं आहे, याला कारण महाराजांनी केलेली निस्वार्थी सेवा आहे. आणि त्यांचंच कार्य आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण सतीश महाराज चालवत आहेत. वास्तविक पाहता आळंदीला मला माऊलीच्या मंदिरामध्ये रोज प्रवचन असतं 4 ते 5. गेली 6 वर्ष मी प्रवचन करतो आहे. ते प्रवचन संपूर्ण जगामध्ये लाईव्ह दाखवलं जातं. त्यामुळे प्रवचन सोडून शक्यतो मला बाहेर जाता येत नाही. पण सतीश महाराजांचा खूप आग्रह असतो. प्रेम असलं की मग मनुष्य तडजोड करतो. आल्यानंतर सुद्धा महाराज म्हटले सावकाश जेवा, निवांत आपण कीर्तन चालू करू. नाही तर बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो, लोक जेवणाचा विचारच सुद्धा नाहीत. म्हणतात महाराज आता तुम्हाला उशीर झाला, पहिलं कीर्तन करा नंतर जेवा. पण प्रेम असलं की या गोष्टी होत असतात. म्हणून महाराजांचा खूप आग्रह आहे, तळमळ आहे त्यांची परमार्थाची. हो, मला आलेलेच म्हटले आमच्या पोराला घेऊन जातात तुम्हीच 10वी 12वी. मी म्हटलं 10वी 12वी होऊ द्या, लहान एकदम मुलांना टाकायचं नाही, 10वी 12वी होऊ द्यायचं, त्याचं शरीर चांगलं होऊ द्यायचं, आपण घरीच संस्कार करायचे. तेव्हा अशा प्रकारे या ठिकाणी झालेली सेवा भगवंताच्या चरणी महाराजांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्ण मला शेवटची चाल मग घ्यायचं.